महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना सन 2025-26 अंतर्गत सुकिवली कुणबीवाडी येथे 25 लाख रुपये निधीतून सभागृह बांधकाम करण्यात येणार असून शिवसेना नेते रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम तसेच श्रेया योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या विकासात्मक कामाचं भूमिपूजन मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती अरुण उर्फ अण्णा कदम यांच्या शुभ हस्ते पार पडले। या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, शहर प्रमुख कुंदन सातपुते, निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक संजय मोदी, मिनार चिखले, सुप्रिया पवार, युवासेना तालुका प्रमुख मिलिंद काते, उपशहर प्रमुख तुषार साप्ते यांच्यासह सुकिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रोशनी साळके, उपसरपंच बळीराम निकम तसेच खेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका, जय हनुमान मित्रमंडळ, महिला मंडळ, शिवसेना शाखा प्रमुख संदेश चाळके, दीपक चाळके तसेच ग्रामस्थ, शिवसैनिक मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते। भूमिपूजन आमचे सर्वांचे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्याचे बांधकाम सभापती अण्णा कदम साहेब, त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या खेड वासियांनी आपल्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यानंतर पहिलाच कार्यक्रम सुकिवली गावामध्ये घेण्याचा योग आला। नगराध्यक्ष म्हणून आमच्या माधुताई बुटाला या कालच निर्माण झाल्या आणि पहिलाच भूमिपूजनाचा कार्यक्रम माझ्या सुकिवली गावामध्ये त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला। आपण तुमच्या सर्वांच्या हस्ते या मंदिराचं आता भूमिपूजन केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी ह्या अखंड हरिनाम सप्ताह असेल त्यावेळेला मंदिराचं काम पूर्ण होईल। मंदिराच्या उद्घाटनासाठी दादांसोबत तुम्ही सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष मॅडम पुन्हा या मंदिरामध्ये येतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मारुती राया चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या सुकिवली कुणबीवाडी येथील या हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराला उपस्थित सन्माननीय आमच्या या नवनिर्वाचित नगराध्यक्ष माझी लहान बहीण जी माधवीताई बुटाला, त्याचबरोबर सर्व नगरसेवक, सगळ्या नगरसेविका आणि 21-0 असा जो निकाल लागला त्याचे मुख्य सूत्रधार भाई, दादा, आमच्या श्रेया ही सगळी मंडळी होतीच, पण त्यांचे मुख्य सूत्रधार आमचे इथे तिथे बसलेले त्रिमूर्ती आमचे संजय मोदी, त्याचबरोबर आमचे मिनार चिखले, कुंदन सातपुते। मी धाडवे साहेबांना सांगेन की आपण जो आज सत्कार करताय तर एवढा मोठा निधी त्या गावातील लोकांना सांगेन। आता आमच्या संजय मोदींनी सांगितलं आई आपला पुत्र खरोखर काम करणारा मुलगा आहे, आपल्या पुढे जन्म घेतलाय आणि खरोखर त्याचं तालुक्यामध्ये खूप त्याचं नाव झालेलं आहे। हे 25 लाख जेव्हा येतात एका गावामध्ये, असे हनुमान मंदिर खूप आहे तालुक्यामध्ये, पण आपल्या गावातच काय येतात कारण आपला जो मुलगा आहे खूप सक्षम आहे। बाईच्या मागे लागून पालकमंत्र्याच्या मागे या 25 लाख आणताना त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, खूप त्यांनी कष्ट घेतले आहेत आणि म्हणूनच त्यांचं स्वागत झालं ते योग्यच आहे। अशा या माणसाला आता जिल्हा परिषद आपल्याला पाठवायचे। आपण मला वाटतं आम्ही एक ठराव केला आमच्या मोर्डे गावामध्ये, आमच्या मोर्डे गावामध्ये आम्ही जिल्हा परिषद उमेदवार दिला आहे रवी रेवाळे करून। त्या संपूर्ण गावाने ठराव केला आहे की आपल्या गावातला उमेदवार जिल्हा परिषद सदस्य दिलेला आहे, त्याला आपण गावाने एकही मत आता आपण मतदान करायचं आहे। तशा प्रकारे सुकिवलीकरांनी पण आज असा निश्चय करावा असं मला वाटतं। आपण मंदिरामध्ये बसलो आहोत साहेब, आपण हे त्याच्या उद्घाटनाला नक्कीच दादा असतील, भाई असतील, आमची श्रेया असेल, पण आपण 1 वर्षाचा कालावधी न घेतात 3 महिन्याच्या आतमध्ये काम व्हावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे। आणि आम्ही सगळी मंडळी दोघे तिघे काय कामाची बार पुढच्या वेळेला भाई असताना 21च्या 21 नगरसेवक, सगळ्यात एक नगरसेवक 20 नगरसेवक असणार अशी तुम्हाला इथे ग्वाही देतो। आजच्या या जय हनुमान मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला हनुमान मंदिराच्या भूमिपूजनाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपणा सर्वांचं लाडकं नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याचे माजी बांधकाम सभापती सन्माननीय अण्णासाहेब कदम, कालच खेड नगरपालिकेचा कारभार ज्यांनी हाती घेतला, ज्यांची
खेड नगर परिषदेवर प्रथम नागरिक म्हणजेच नगराध्यक्ष म्हणून निवड झाली, ज्यांच्या पायगुणाने खेड नगर परिषदेमध्ये 21च्या 21 नगरसेवक निवडून आले, त्या आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा माधवीताई घुटाला. या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं, ज्यांच्या नावात सचिन विश्राम धाडवे आहेत, म्हणजे स वी आणि धा, सतत विश्रांती न घेता जे धावतात ते सचिन विश्राम धाडवे. मी एवढ्याकरता म्हणतोय की तालुका प्रमुख झाल्यानंतर सारा तालुका अल्पावधीतच पिंजून काढून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून काम कशा पद्धतीने करावं, तालुका प्रमुख म्हणून अत्यंत संयमी शांत नेतृत्व ठेवून लोकांपर्यंत कसं पोहोचावं, लोकांच्या मनामध्ये लोकांच्या हृदयामध्ये कशी जागा निर्माण करावी, ह्याचं ज्वलंत उदाहरण कोण असेल तर ते आमचे सचिनजी धाडवे आहेत. असं आजच्या या प्रसंगी म्हटलं तर ते चुकीचं म्हणतं असं मला वाटत नाही. सचिनजींच्या मातोश्री देखील या ठिकाणी आहेत. आई, खरोखरच तुम्ही एका चांगल्या अपत्याला जन्म दिला की ज्यांच्या हातून आज या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जनसेवेचं कार्य होतंय आणि आमच्यासारख्या सगळ्या लोकांना, सगळ्या मंडळींना त्यांच्या कार्याचा खूप फायदा होतोय.